नमस्कार. काल राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला तो आपल्याला काय वाटतं, योग्य की अयोग्य? सत्तेत जी लोक असतात ना, ते जे करतात ते सगळे योग्य आणि सदैव समाधानी असलेलं बरं, म्हणजे योग्यच म्हणता येईल त्याला. राहुल नार्वेकरांनी जे काय म्हणजे केंद्राकडून आलेली जो निकाल होता इंग्लिशमधला, तो जो काय अडखळत वाचला तर संपूर्ण महाराष्ट्राने बघितला तो की कशा प्रकारे हा निकाल दिला गेला आहे आणि तो अन्यायकारक आहे, 100% अन्यायकारक आहे. खरं तर हे असंच होणार होतं, कारण एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवणं याचा अर्थ तो पक्षही लिगल नाही असं होते, किंवा पक्षही लिगल करायचा होता आणि एकनाथ शिंदेची जी पात्रता आहे ती बरकरार ठेवायची होती. त्यामुळे हा रिझल्ट असाच येणार हे अपेक्षितच होतं. यात काही नवीन असं काही घडलेलं नाही आहे. फक्त एवढंच आहे की फार बरं झालं की एकदाचं काय व्हायचं ते होऊन गेलं. म्हणजे महाराष्ट्राचा जीव सुटला. सगळ्या महाराष्ट्रातली जी काही लोकं होती, ही जे काही या नेत्यांची भक्त असतात, तर फार आतुरतेने वाट बघत होते की निकाल कधी येतो, काय होतं. बातम्या यायच्या अधूनमधून, हे सरकार कोसळणार, एकनाथ शिंदे अपात्र ठरणार. सुटले एकदाचे सगळे, लागला निकाल एकदाचा. मग तुम्हाला वाटते आता उद्धव ठाकरेंनी यावर काय पुढे प्रतिक्रिया द्यावी, त्यांनी पुढे ॲक्शन घ्यावी? मला असं वाटतं की ते लोक सर्वोच्च न्यायालयात जातील आणि परत तीच प्रोसेस उलटेल. त्याचं कारण असं की हे ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने तो चेंडू आपला निवडणूक आयोगाकडे हे केला, परत सर्वोच्च न्यायालयाने तो विधानसभा अध्यक्षाकडे टोलवला आणि आता विधानसभा अध्यक्षाने जो निर्णय द्यायचा तो दिला. त्यामुळे त्याच्यावर कितपत फेरविचार होईल. आणि राहिलं पक्षाचा प्रश्न, हा वेगळा आहे, तो मोठा आहे. राहिला अपात्रतेचा निकाल, तर आता निवडणुका तोंडावर आल्या आणि हे कसंही करून हा कार्यकाल पूर्ण करतील तोपर्यंत त्याच्यावर काही फार ॲक्शन होणार नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये की लगेच तातडीने दखल घेतली जाणार नाही. त्यामुळे यांचा कार्यकाल हा पूर्ण होईलच. नाही, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुद्धा हाच प्रश्न उपस्थित केला की जी केस चालू होती ती पात्र आणि अपात्र याच्यावर होती, पण त्याच्यात दोन्ही त्यांनी पात्र दाखवले, तर हा कुठेतरी तो संभ्रमात टाकणारा निकाल आहे, संदिग्ध निकाल आहे, तो न्यायपूर्ण नाहीच आहे. खरं तर पात्रतेचा मुद्दा होता, तो त्यात पक्षाचा संबंध कुठे आला. पण ह्यांनी पक्ष आणि पात्रता दोन्ही पात्र ठरवून टाकले, पक्षही त्यांना देऊन टाकला. हे सगळं झालं. पक्षाच्या बाबतीत म्हणाल ना, खरं तर पक्ष अशा प्रकारे एकनाथ शिंदेचा होऊच शकत नाही. त्याचं कारण असं आहे की पक्षाची नोंदणी करताना जो काही मेमोरंडम तयार होतो त्याच्यामध्ये 3 लोक असतात. एक राष्ट्रीय अध्यक्ष, एक राष्ट्रीय महासचिव आणि राष्ट्रीय कोषाध्यक्ष. आणि ठराव घेतला जातो. 100 मतदार असतात, 100 लोक असतात. त्यांना ठराव घेतला जातो की हे 3 जण कोण असावे. त्यांच्या सगळ्यांच्या सहीनुसार ते सगळं ठरतं की बाबा हा अध्यक्ष असावा, हा महासचिव आणि हा कोषाध्यक्ष. आणि मग हे सगळं तयार झालं की हा ठराव मुख्य निवडणूक आयोगाकडे जातो दिल्लीला, किंवा इथे महाराष्ट्रात जातो जर राज्यातून तो नोंदणी करायचा असेल तर. आणि त्या प्रकारे मग त्याची एक मोठी प्रोसेस असते. 10,000 रुपये आता फी आहे. तेव्हा शिवसेना रजिस्टर झाली ती किती होती आय डोंट नो, पण आता 10,000 फी आहे. पण ह्या 10,000च्या व्यतिरिक्त बाकीचे बरेच प्रश्न असतात. अनेक राज्यांमधून त्याचं ते नोटीस द्यावी लागते, देशातल्या वेगवेगळ्या पेपरमधून, वेगवेगळ्या भाषेमधून, आणि ती खूप मोठी प्रोसेस असते जी साधारण 6-8 महिने चालते. त्यानंतर तो पक्ष जो आहे तो लिगली तयार होतो. त्याला एक नोंदणी क्रमांक मिळतो आणि तो लिगली तयार होतो. ते 3 जणांचाच तो पक्ष असतो. त्यानंतर परत ती 100 माणसाचे त्याचे सदस्य आहेत, 100, 150, 200. त्यांनी जर तो ठराव बदलला किंवा परत 5 वर्षांनी 2 वर्षांनी त्यांचे जे काही मेमोरंडम आहे त्याच्यानुसार ते सगळं प्रक्रिया झाली आणि अध्यक्ष बदलला, तर तो अध्यक्ष बदलला जाऊ शकतो. म्हणजे आता जसे BJPमध्ये आधी वेगळे होते, आता नड्डा आहे, असे अध्यक्ष बदलू शकतात. पण डायरेक्ट पक्ष हा कधीही 40 आमदार कोणी एका बाजूला घेऊन गेला आणि 16 आमदार उरले म्हणून तो 40 आमदाराचा पक्ष होतो, असं शक्यच नाही आहे. हे असं होऊच शकत नाही. तरीसुद्धा त्यांनी ते केलं, कारण त्यांना ते करायचं होतं. तर अशा प्रकारे हे शिवसेनेसोबत झालेला हा, म्हणजे जुन्या शिवसेनेसोबत झालेला हा विश्वासघात आहे. आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून अशा अनेक वेळा काही घटना अशा ज्या कोंडीत सापडलेल्या की पक्ष कोणाचा किंवा चिन्ह कोणाचं, तर याच्यावर असे आश्चर्यचकित करणारेच निकाल निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. ते कुठेतरी एका सत्तेतल्या किंवा मोठ्या किंवा प्रबळ पक्षाला ते लोक सपोर्ट करतात. परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
की स्वतः नार्वेकर हा निकाल देण्यासाठी पात्र की अपात्र हेच त्यांच्या प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. बघा, नार्वेकरांचं तसं काय आहे की नार्वेकर आधी कुठे होते? शिवसेनेत होते. त्यानंतर ते गेले राष्ट्रवादीमध्ये, त्याच्यानंतर ते गेले BJPमध्ये. त्यांचंच कुठे त्यांना स्थैर्य नाही आहे. ठीक आहे. तर अशा व्यक्ती ज्याला काही तत्त्व नाही आहे, काही नाही आहे, अशी व्यक्ती. शिवाय आपल्या भारतात इतकी वाईट परंपरा आहे. घटनेमध्ये हे जे विधानसभा अध्यक्ष असो, राज्यसभा अध्यक्ष असो, राज्यांचे विधानसभा अध्यक्ष असो, राष्ट्रपती असो, ही जी संवैधानिक पदं आहेत हे पक्ष आणि विपक्ष यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बनवलेली आहे. परंतु होते काय की जो पक्ष सत्तेत येतो त्यांचा माणूस राष्ट्रपती. मग तो राष्ट्रपती काय करणार? विपक्षवाल्यांना न्याय देणार. तो सत्ता पक्षाला धरून चालतो की सत्तेत जो पक्ष आहे त्याला सपोर्ट करतो. आता इथे सुद्धा BJPचे हे राहुल नार्वेकर BJPतून निवडून आलेले, त्यांना विधानसभा अध्यक्ष केलं. ते कोणाच्या फेवरने रिझल्ट देतील मला सांगा? तर हे लोक स्वतंत्र पाहिजे. खरं तर हे निवडणूक घेऊन यांना तिथे पदस्थ केलं पाहिजे. याच्यावर स्वतंत्र निवडणूक झाली पाहिजे की विधानसभा अध्यक्ष कोण, याच्यावर 2, 4, 5 जेवढे उमेदवार उभे राहतील त्यांना निवडणुकीद्वारे नियुक्त केलं पाहिजे. त्यांनी कोणत्याही का पक्षाला फेवर करायला नको. ते स्वतंत्रपणे त्यांनी काम केलं पाहिजे, निष्पक्ष काम केलं पाहिजे आणि पक्ष विपक्ष सर्वांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. तेव्हा हे असे गुंते कायदेशीर आणि स्वच्छ असे सुटतील. अन्यथा हे असंच होईल. धन्यवाद साहेब, आपण वेळ दिला. आणि राहिलं एक प्रश्न तुमचा असे की आता प्रचंड लाट आली आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना सहानुभूतीची. तर मला एक सांगा की पहिला धोका कोणी दिला? निवडणूक लढताना BJP आणि जुनी शिवसेना उद्धव ठाकरेंची हे एकत्र लढत होते, एकत्र लढले. तेव्हा त्यांचं गणित असं असायचं की ज्याची लोक जास्त म्हणजे ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री, ज्यांचे कमी त्याचा उपमुख्यमंत्री. परंतु जशी निवडणूक संपली उद्धव ठाकरेंच्या मनात लालच आली की आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. त्यांनी पहिला धोका BJPला दिला. दुसरा धोका महाराष्ट्रातल्या मतदारांना दिला. कारण ज्यांनी म्हणजे BJPच्या लोकांनी सुद्धा जिथे शिवसेनेच्या सीट होत्या त्यांना मतदान केलं होतं, मतदारांना धोका दिला. नेमका आता लोकांच्या मनात जी एक लाट निर्माण झाली आहे उद्धव ठाकरेंच्याबद्दल सहानुभूतीची की एकनाथ शिंदेनी सरकार पाडलं, एकनाथ शिंदे धोकेबाज, पेट्या खोके अमुक टमुक घेऊन गेला आणि प्रचंड एक सहानुभूतीचं एक मोठं हे उद्धव ठाकरेंच्या पाठीचे तयार झालं. हेच मुळात चुकीचं आहे. महाराष्ट्राचा जो विध्वंस झाला आणि गेल्या 5 वर्षात जे अस्थिर सरकार महाराष्ट्राला लाभलं आणि कोणतेही प्रश्न शेतकऱ्याचे असो, बेरोजगारी कोणतेही प्रश्न निकाली नाही लागले, त्याला मुख्य कारणीभूत आहे उद्धव ठाकरे. हा स्वार्थी माणूस याच्या मनात जर मुख्यमंत्रीपदाची लालच आली नसती आणि झालेल्या कमिटमेंटनुसार जर हा BJPशी वागला असता तर देवेंद्र फडणवीसांनी बदला घेतला नसता. देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना जुनी शिवसेना का फोडली? त्याचं कारण आहे की ह्या माणसांनी BJPला धोका दिला. मला BJPचं समर्थन करायचं नाही आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा जुनी शिवसेना किंवा एकनाथ शिंदे यांचं कोणाचंच समर्थन करायचं नाही आहे. पण आपण तटस्थपणे ह्या सगळ्या घटनांना बघितलं पाहिजे. इव्हन मतदारांनी सुद्धा तटस्थपणे बघितलं. तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की उद्धव ठाकरे हा सर्वात पहिला गद्दार आणि धोकेबाज माणूस आहे ज्यांनी BJPला धोका दिला आणि मतदारांना धोका दिला. फडणवीसांनी बदला घेतला, एकनाथ शिंदे गळाला लागले. एकनाथ शिंदेंचा प्रचंड भ्रष्टाचार होता, ED त्यांच्या मागे लागली होती. त्यामुळे त्यांना BJPत जाणं गरजेचं होतं स्वतःला वाचवण्यासाठी. त्यामुळे हे सगळं असं जे घडत गेलं तो नियतीचा खेळ आहे. उद्धव ठाकरेंनी जे काय धोकेबाजी केली आणि एवढंच नाही हो, शिवसेना ह्या नावापासून सुरुवात झाली. बघा शिवसेना नाव किती छान आहे. म्हणजे शिवाजी महाराजाबद्दल प्रचंड आदर आहे या महाराष्ट्रात नव्हे भारताच्या बाहेरसुद्धा. शिवाजी महाराज होतेच तितके आदरणीय आणि अतुलनीय. ह्यांनी त्यांच्याच नावाने पक्ष काढला शिवसेना. म्हणजे असा एक भ्रम आणि भास निर्माण होतो की ही शिवाजी महाराजाची सेना आहे. आणि बोलताना सुद्धा हे ठाकरे घराणं कसं बोलायचं? ढाल, तरवार, कोयता आणि आपले ते जे सगळे जे ऐतिहासिक जे शस्त्रास्त्राचे शब्द होते त्याला वाघनख हे सगळं बोलतात ते. आणि जे मतदार आणि कार्यकर्ते आहे, पदाधिकारी आहेत, त्यांना तुम्ही मावळे आहात. म्हणजे ठाकरे कुटुंब किंवा उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे हे स्वतः शिवाजी महाराज आणि त्याच्यानंतर हे सगळे मावळे. हे असं चढवून त्यांनी प्रचंड ठाकरे कुटुंबाचाही भ्रष्टाचार किती आहे, काय आहे, किती प्रॉपर्टी आहे, कसं सगळं चालतात. तुम्हा आम्हाला घर सोडल्याशिवाय 8 तास काम केल्याशिवाय पोट भरतात नाही, पण हे सगळे कसे जगतात राजकारणातले लोक हे आपण बघतो. तर कुठेतरी शिवाजी महाराजसुद्धा वरून बघत असतील की माझ्या नावाखाली काय चाललं आहे.
आत्तापर्यंत जसे आता या एकनाथ शिंदेच्या फुटल्यानंतर जे काय मवाळ झाली शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंची भाषा, ठाकरे कुटुंब कोणाला पायाशी उभं नाही करायचं तोपर्यंत, म्हणजे त्यांच्याच लोकांना, शिवसेनेतले जे मुख्य पदाधिकारी आहे, जिल्हाध्यक्ष आहे किंवा कोणी आहे, त्यांनासुद्धा उभं नाही करायचे. इतकं गर्वात गेलो होतं घर की आमच्याशिवाय महाराष्ट्राला पर्यायच नाही. त्यामुळे कुठेतरी नियती ही धडा शिकवते. आणि तुम्ही जर मुळातच सगळ्या बाजूने बेईमान असाल, वर तुम्ही किती शिवाजी महाराज असल्याचा आव आणत असाल, तर नियती कुठेतरी तुम्हाला कैचित पकडल्याशिवाय सोडत नाही. आणि नीती जेव्हा तुमच्याकडे वळून बघते तेव्हा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे हे एवढं गोड नाव दिलेलं शिवसेना हा कदाचित शिवाजी महाराजांचा शाप असावा किंवा जनतेने जे कोसलं असावं, त्या सगळ्या गोष्टीतून हा उद्धव ठाकरेशी असा न्याय झाला की त्यांची शिवसेनाही गेली, शिवसेना नावही गेलं, मुख्यमंत्री पदही गेलं. त्यामुळे अति करू नये, अतिरेक करू नये, नाहीतर माती होते. याचं हे उत्तम उदाहरण आहे. धन्यवाद. धन्यवाद.